आदरणीय व्यासपीठ, मी खूप वेळ येणार नाही, फक्त 1 मिनिट बोलत, कृपया शांत बसा प्लीज. प्रथमतः मी आयोजकांचे खूप खूप मनपूर्वक आभार मानतो. आतापर्यंत 14 पुरस्कार मिळाले, परंतु 15वा पुरस्कार मी ज्या गावात जन्म घेतला, ज्या मातृभूमीमध्ये आणि ग्रामदैवत कालिका माताच्या त्या आवारात मला जो डॉक्टर तांदळे व अनिल वडे यांचा संपर्क झाला, त्या संस्थेने जो सन्मान केला, त्याबद्दल मी आपला सर्वांचा मनपूर्वक ऋणी आहे. सन्मान मिळणे किंवा पाठीवर थाप मिळणे कदाचित ही कुठली अपेक्षेची बाब नसते, परंतु कधीतरी मनात वाटतं की या खेड्यात जो एक बाळू होता, बाळ्या होता, तो आज पुण्यात एक जयेश कासट म्हणून काम करत आहे. या गावाने मला शिक्षण दिलं, या गावात शिकलो. 10वी नंतर मी पुण्यात गेल्यानंतर माझा मित्र आहे बाबू, ऍक्च्युली आज या शहराचा तो उपनगराध्यक्ष आहे. खूप खरं वाटतं मनाला, तर आमचा तो खास मित्र आहे सूर्यकांत नेटके. सर्व हे मान्यवर, सर्व माझी खूप जवळची लोक आहेत. खूप आनंद होतो की आपापल्या क्षेत्रात हे आज चांगलं काम लौकिक मिळवलेलं आहे. परंतु आज शहरात बघतो, आज ग्रामीण भागाची अवस्था बघतो, खूप मनाला वाईट वाटतं. आज आम्ही शहरी भागाचे जीवन जगतोय आणि आपल्या त्या शहरात शिरूरला परत काहीतरी करावं असं वाटतं. म्हणून येत्या जूनमध्ये या शिरूर तालुक्यातील 200 मुलं मी शैक्षणिक पालकत्व घेत आहे. मुख्याध्यापक खाडे मॅडम, गाडेकर सर हे कामात मला मदत करत आहेत. त्यांचा संपूर्ण कपडे, शूज, वह्या, दप्तर जे काय लागतं शिक्षण करण्यासाठी, आणि भविष्यात मला 500 मुलांना शिक्षण द्यायचा माझा मानस आहे, माझ्या संस्थेचा मानस आहे. कदाचित माझं शिक्षण कमी झालं असेल, परंतु भविष्यात ही जी पिढी आहे, आज आपला जो भारत देश आहे हा युवांचा देश आहे. तुम्ही जर शिकला, चांगलं शिक्षण घेतलं, भविष्यात या देशाला तुम्ही खूप मोठे सावरकर, आंबेडकर, छत्रपती महाराजांसारखे आदर्श तुम्ही घेऊन पुढे मोठे व्हा, ही माझी अपेक्षा. वयाने खूप लहान आहे, परंतु अनुभव शहरात गेल्यामुळं खूप चांगले वाईट येत गेले. त्यामुळे आम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या नाही, भविष्यात तुम्हाला त्या अडचणी येऊ नये यासाठी आम्ही निश्चित पुण्यात काम करतोय. नुकतंच नगराध्यक्ष व मान्यवरांना मी सध्या जो प्रोजेक्ट चालू केला आहे, त्यात आमचे आगाव म्हणून इथे मित्र पण आहेत. आपल्या बीड जिल्ह्यातली खूप महत्त्वाचा विषय मी जो बोलतोय तो, आज कॉर्पोरेशनमध्ये जा, केबीसीबीचा कुठेही जा, आपल्या बीडचा आहे. खूप आनंद होतो. जिथं जा तिथं आपले तिकडचे बडे साहेबाई खेडकर सगळे आपल्या इकडची लोक आहेत. आणि त्यांना जेव्हा आम्ही विचारतो तुझा कुठले बीड जिल्ह्यात, आम्हालाही खूप गर्व वाटतं. या बीड जिल्ह्याची इतकी ताकद आहे, या बीड जिल्ह्यातून IAS, IPS या जिल्ह्यातून तयार झालेली आहे. आज खूप ठिकाणी कलेक्टर आहेत, शिक्षण खात्यात लोक आहेत, आणि याचा आदर्श घेऊन मी आता ठरवलं की मी माझ्या स्वतः हाताने 12 IAS ऑफिसर तयार करत, आणि आता मी काम चालू केलं. तिथं दैवटीचे आगाव म्हणून आहे, ते त्याचे साक्षीदार आहेत. जे आपल्या शिरूर तालुक्यातली काही मुलं UPSC करतायत, त्यांना शिक्षणासाठी जी काही अडचण येते त्या आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत. खूप काही बोलत नाही, थांबतो. उपस्थित सर्व लोकांचे आभार मानतो, व्यासपीठावर सर्व लोकांचे आभार मानतो. मला या गावाने जे प्रेम दिलं, सन्मान दिलं, त्या सर्वांचा आभार मानतो. आणि कालिका माता लष्करांकडून मी माझं शिक्षण खूप